आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा। अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल। मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप। शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच। मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक। आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध। गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा। 2002ला सुरुवात केली आणि त्यावेळेला 10 बाय 12 पत्रांमध्ये रूममध्ये फक्त 1.25 लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली। 2002 साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने 1,25,000 रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी 300 कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला। आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार, सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार। आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय। नमस्कार, प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। समाजात ज्या स्त्रीचा नवरा हयात नाही त्या महिलेला विधवा म्हणून संबोधले जाते। विधवा महिलांना शक्यतो कोणाचाच आधार नसतो आणि जीवन जगत असताना त्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते। पण राज्य सरकारने मात्र अशा विधवांना नाममात्र 1500 रुपये पेन्शन देऊन त्यांच्या जीवनाची क्रूर चेष्टाच केल्याचे दिसते। 1500 रुपयेमध्ये त्या विधवा महिलेने कसे दिवस काढायचे? प्रचंड महागाईचा डोंगर असताना फक्त 1500 रुपयात महिन्याची एक तरी गोष्ट यातून भागते का? याचा विचार ना सरकारने केला ना इथल्या लोकप्रतिनिधींनी। पण सर्वसामान्यांसाठी तन मन धन झोकून देणारी शिवसेना मात्र या निराधार महिलांच्या अडचणीला धावून आली असून विधवा निराधार महिलांना कमीत कमी 3000 रुपये महिन्याला पेन्शन मिळावी व ही पेन्शन आजीवन मिळावी। तसेच सध्याची शासनाची 21,000 रुपयाची उत्पन्नाची अट रद्द व्हावी व ही पेन्शन संजय गांधी निराधार योजनेतून मिळावी। यासाठी ज्या महिलांना कुणीच आधार नाही, जगण्यासाठी रोजच्या दिवशी त्यांना प्रचंड झगडावे लागते, अशा विधवा माता भगिनींना प्रचंड मोठ्या संख्येने घेऊन शिवसेनेचे शिवशिंदे व पुष्पाताई बोबडे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि प्रशासनाची पळापळ सुरू झाली। ज्या महिलांना सांगली येथे जाण्यासाठी पैसे नाहीत त्यांना पुष्पाताई बोबडे यांनी एकत्र करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। तेव्हा पुष्पाताई बोबडे यांनी त्यांचे प्रश्न मांडताना उपस्थितांचे डोळेही पाणावले। आज महिन्याचा सिलेंडर 1000 रुपयाच्यात येत नाही। किराणा, भाजीपाला, लाईट बिल, औषधे यांचा खर्च किती येतो हे सर्वांनाच माहीत आहे। एकीकडे 7वा 8वा वेतन आयोग लागू करून सरकारी कर्मचाऱ्यांना लाखोंच्या घरात पगार असताना या विधवा महिलांना मात्र जगण्यासाठी धडपडावे लागत आहे। यांच्याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना स्थानिक लोकप्रतिनिधींचे। मात्र या धडकी भरवणाऱ्या आंदोलनाने मात्र संजय गांधी निराधार योजनेचे पदाधिकारी लक्ष घालतील का? तसेच या महिलांना न्याय मिळवून देतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। रात्रीचा दिवस करीत शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर केलेल्या आंदोलनाने प्रशासन हडबडले असून ते काय निर्णय घेणार याकडे या वृद्ध निराधार विधवा भगिनी लक्ष ठेवून बसले आहेत। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय। आज आपण इथं सर्व माता भगिनी आपल्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आलेलो आहोत। जे आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला मिळालंच पाहिजे। आज जवळजवळ 50% इतक्या संख्येने असणारी नारी शक्ती आज तिच्या हक्कासाठी तिला रस्त्यावर उतरायला लागत आहे। आज महिलांना जी शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेतून मिनिमम 1500 रुपये पेन्शन मिळते, ती आम्हाला महिलांना मान्य नाही। मान्य आहे का तुम्हाला? तसं बघायला गेलं तर 3000 सुद्धा आमचं काही भागत नाही। पण आमची सरकारला मागणी आहे की कमीत कमी 3000
होता. आज माता भगिनीचा जर घरातला कर्ता पुरुष तिचा पती जर तिला सोडून निघून गेला तर बघा त्या माता भगिनीची अवस्था खूप बिकट आहे. पूर्वीच्या काळात त्या माता भगिनीला साथ दिली जायची. तिचे जावा भावा दीर भाऊकी आई वडील माहेरची लोक सगळी सांभाळून घेत होती, झाकून घेत होती आणि त्यामुळे कुठेतरी स्त्री सुरक्षित होती म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण आत्ताचा काळ बदललाय. आता तरुण वयात मुली विधवा व्हायला लागले आणि त्यात जर पदरात एखादं मूल असेल तर मग त्या माता भगिनीची अवस्था काय असते ती या सगळ्या माता भगिनींनी त्या अनुभवलेला आहे. आणि म्हणूनच हा माता भगिनीचा आक्रोश इथपर्यंत पोहोचलेला आहे की खरंच या माता भगिनी काय करायचं. ज्यावेळेस या माता भगिनींच्या नवऱ्यांचा मृत्यू होतो त्यावेळेस या माता भगिनी अक्षरशः उड्यावर येतात. समाजाचा बघण्याचा त्यांच्याकडे दृष्टिकोन, नातेवाईकाचा बघण्याचा दृष्टिकोन सगळं काही बदललं जातं. पूर्वी कुठेतरी त्यांना स्थिर सावर होतं, त्यांना मान्यता दिली जात होती, कुठेतरी सांभाळून घेतलं जात होतं. पण आता फार परिस्थिती बदललेली आहे. अशा माता भगिनींचा समाजाकडून ससे उलपट तर होतेच, प्रत्येक घटकाकडून त्यांच्या ससे उलपट होते, त्यांच्याकडे दुर्लक्षितपणे बघितलं जातं. म्हणून माझ्या सरकारला निक्षून सांगणं आहे की या माता भगिनींना खरंच न्याय द्यायचा असेल तर त्यांची मागणी त्वरित मान्य करा. मागणी मान्य करत असताना सुद्धा त्यांनी बऱ्याच अटी घातलेल्या आहेत की त्यांना दाखला हा 21,000 रुपयेपर्यंतचाच पाहिजे उत्पन्नाचा. तर तो दाखला सुद्धा तलाट्याने देताना कोणतीही आडकाठी न आणता दिला पाहिजे किंवा त्या रकमेचं कुठेतरी पण वाढ केली पाहिजे त्या दाखल्याच्या. तसेच मुलांचं वय 25 झाल्यानंतर सुद्धा माता भगिनींची अशी मिळणारी पेन्शन बंद केली जाते. माझं सरकारला निक्षून सांगणं आहे या प्रस्थापितांना की ज्यावेळेस तुम्ही 25 वय करत असता तर आज समाजात बघत असताना खरंच सरकारला निक्षून माझा विचारणं आहे, प्रश्न आहे की बाबा खरंच 25 वर्षाची मुलं आज कमावती आहेत का. आज आमच्या गावागावात घराघरात 40-40 वर्षाची पोरं बिन लग्नाची आहेत. आज त्यांना रोजगार नाही, आज त्यांना नोकरी नाही आणि महागाईचा असा भडका उडालाय की डाळी 200-200 रुपये किलोवर जाऊन बसलेत. आमच्या माता भगिनींनी खायचं काही करायचं काय. आज जर माता भगिनी कुठेतरी थोडीफार आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर ती पुढचं पाऊल घेऊ शकते. आज जर माता भगिनीच्या पदरात जर 2 लहान मुलं असतील तर त्या मुलांचं संगोपन कसं करायचं आहे, त्या माता भगिनीने जायचं कुठं. आज ज्यावेळेस त्या माता भगिनीवर असा प्रसंग येतो तिला सासरून सरळ हाकलून दिलं जातं, आमचा गेला आता तुझा काही संबंध नाही. आणि त्यावेळेस मग तिला तिच्या हक्कासाठी वारसा हक्कासाठी परत ती लढाई लढायची. मग ती लढाई लढण्यासाठी तिच्यात तेवढी ताकद सुद्धा नसते की बाबा मी यासाठी लढेल. आणि त्यामुळं सरकारला माझं निक्षून सांगणं आहे ज्यावेळेस बाईचा नवरा मरतो त्यावेळेस तिच्या बांगड्या फोडल्या जातात. पण या सरकारला माझं निक्षून सांगणं आहे जर या सरकारनं माझ्या माता भगिनीच्या मागण्या मान्य केल्या नाही तर चौकात ते सरकारच्या नावानं बांगड्या फुटतील याची सरकारने दक्षता घ्यायची आहे. आणि शिवसेनेच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की तुम्हाला दिसतंय हे स्वरूप छोटंसं वाटत असेल पण पूर्ण महाराष्ट्रभरातून हा प्रश्न उपलब्ध झालाय आणि आपण आता इथे सांगलीला येऊन पोहोचलोय. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईत आम्ही आझाद मैदानावर सुद्धा आंदोलन करण्यास मागं पुढे बघणार नाही. आणि आम्हाला असं वाटतंय की एवढी वेळ आमच्यावर येऊन देऊ नये, सरकारनं तोपर्यंत आवर्त घ्यावं आणि आमच्या महिलांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यात जाचक अटी आहेत त्या त्वरित कमी कराव्यात आणि महिलांना आजीवन पेन्शन मिळावी एवढीच मी सरकारला शिवसेनेच्या वतीनं निक्षून मागणी करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही कोणाच्या बापाची आमच्या
शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध. चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येथे शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध. प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन. श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र, नेवरी रोड, शितोळे मार्केट, गाळा नंबर 3, विटा. प्रोप्रायटर प्रमोद पाटील. संपर्क 98 903 13 778.